कागदावरचा निकाल काहीही लागला असला तरी 2024च्या निवडणुकीतील निकाल जनताच ठरवेल। विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडून काय अपेक्षा करणार? अगोदरच सर्व ठरल्याप्रमाणे झालं। ईडीची कारवाई आणि तुरुंगात जाण्यापासून वाचवण्यासाठी गद्दारांच्या प्रमुखाने हे कृत्य केलं असल्याचा आरोप शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलाय। तळमावले तालुका पाटण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानगोडे पाटील, सातारा शिवसेना जिल्हा प्रमुख हर्षद कदम, पाटण तालुका शिवसेना प्रमुख सचिन आचरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सचिन मोहिते, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश पाटील, महिला आघाडी प्रमुख अनिता जाधव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती। आदित्य ठाकरे म्हणाले, खोक्याचं राजकारण करून सरकार पाडणाऱ्या 40 गद्दारांना धडा शिकवण्यासाठी जनतेनं सज्ज राहावे। या खोके सरकारनं महाराष्ट्रामध्ये एकतरी उद्योग आणला का? महाराष्ट्रात असलेले उद्योग बाहेर केंद्र सरकारच्या माध्यमातून गुजरातमध्ये नेण्यामध्ये त्यांनी धन्यता मांडली। केंद्र सरकारनं महाराष्ट्रावर नेहमीच अन्याय केला असून महाराष्ट्राचे सर्व क्षेत्रात योगदान असताना देखील महाराष्ट्र देशातच नाही अशी वागणूक केंद्राकडून दिली जाते। केंद्राचा महाराष्ट्रावर एवढा राग का आणि कशासाठी असा प्रश्न जनतेने या खोके सरकारला विचारायला हवा। आंदोलने करणाऱ्यावर लाठीचार्ज केला जातो हे कोणाच्या सांगण्यावरून होतो? हिम्मत नसलेले सरकार फक्त आश्वासना पलीकडे काहीच करू शकत नाही असं सांगून ते म्हणाले, आमचा मतदारसंघ तालुका आणि जिल्ह्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामुळे हे गद्दार आमच्यावर खोटे आरोप करत आहेत। हे असले गद्दार आमदार आपणाला चालणार का असंही ते म्हणाले।